बोला. आपल्या ई मॅगझिन साठी एक वाचक आणि एक सामान्य माणूस या नात्याने मला एक प्रतिक्रिया द्यायला आवडेल. गुड. बोला. या दिवाळीत आपण आपल्या ऑफिसच्या बाहेर फटाक्यांचा स्टॉल लावला तर काय? शुभांगी, पुन्हा विसरलात ना? जेव्हा आठवेल ना तेव्हा परत सांगाल. ओके? आठवलं. बोला. नक्की आठवलंय? हो. हा. मला ना आरजे आभासची मुलाखत बघायला खूप आवडेल. म्हणजे आपल्या ई मॅगझिन मध्ये आरजे आभासची मुलाखत बघायला मला खूप आवडेल. नॉट अ बॅड आयडिया. नाही, पण फक्त तुम्हाला आवडून कसं चालेल? आय मीन, लोकांनाही ते आवडणं जास्त गरजेचं आहे ना. आय मीन, कुठलंही मॅगझिन चालू राहण्यासाठी आपल्याला काय आवडतं यापेक्षा लोकांना काय आवडतं ते जास्त महत्वाचं आहे. राईट? आवडणार, नक्की आवडणार मॅडम. म्हणजे कसं आहे, आरजे आभासचे यंग आणि कॉलेज गोईंग स्टुडंट हे खूप मोठे फॅन आहेत. आणि मुळात म्हणजे आपला तोच तर टार्गेट ऑडियन्स आहे ना. आणि एकदा का ई मॅगझिन मध्ये त्याची मुलाखत आली की बघा आपल्या ई मॅगझिनची पब्लिसिटी कशी होते ते. गुड. नाही, म्हणजे तुम्ही दोघंही आपल्या ई मॅगझिन साठी इतका विचार करताय हे बघून खरंच खूप बरं वाटतं. मी या प्रपोजलचा नक्कीच विचार करेन. मॅडम, तेवढा वेळ नाहीये आपल्याकडे. म्हणजे ही संधी दुसऱ्या कुठल्याही चॅनलने आणि मॅगझिनने घेण्याआधी आपण ही संधी घेतली पाहिजे. आणि समजा काही डाऊट्स असतील ना तर आपण सोशल मीडियाला विचारूया. म्हणजे काय करायचं, आपण सोशल मीडियावर एक प्रश्न विचारायचा की मी आरजे आभासची मुलाखत घेणार आहोत, ती तुम्हाला पाहायला आवडेल का? आणि लोकांच्या रिॲक्शनवर तुम्ही काय ठरवाल ते आम्हाला मान्य आहे. गुड आयडिया. लागा कामाला. चला. येस, चला. काय तुझ्या ऑफिसनं तुला तुझाच इंटरव्ह्यू करायला सांगितला? याला म्हणतात सेल्फी. म्हणजे? अरे म्हणजे स्वतःची घ्यायची मुलाखत रे. सुम्या, इथे मी प्रॉब्लेम मध्ये अडकलो आणि तुला हे सगळं सुचतंय. व्हेरी गुड. अरे ऋषा, मला असं नव्हतं म्हणायचं. ऋषा, चिडचिड नको करून घेऊ. चिडचिड करून आपल्याला काय साध्य होणार आहे का? नाही ना. मी काय म्हणतो, हीच योग्य वेळ आहे. तू आता सगळ्यांना सांगून टाक की तुझा आभास आहे, म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. नाही, उलट प्रॉब्लेम वाढतील. म्हणजे सुम्या, मी आभास हे आईला कळलं तर ती तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल रे. आणि त्याचं आयुष्यभर मला गिल्ट राहील. मला तिला कुठल्याही प्रकारे हर्ट नाही करायचं. हा तो तुझा सिरियस प्रॉब्लेम आहे ऋषा. आणि त्यावर ती कशी रिॲक्ट करेल आय डोंट नो. सगळं तिच्यापासून लपवून ठेवलं म्हणून ती माझा तिरस्कार करायला लागली तर? माझा आवाज ऐकणं तर दूर, ती माझं तोंड सुद्धा पाहणार नाही. काय करायचं मला काहीच कळत. कठीण आहे भावा तुझं. ऋषा, मला एक सॉलिड आयडिया सुचले, ज्याच्यामुळे आभास आणि ऋषी दोघं बी वाचतील. काय आयडिया सुम? बाई आहे की कोण आहे काय कळना झालंय. कसली बाई आहे काय रील झाली? कोण बाई? कुठे गेला होता काका तुम्ही?
अरे ह्याची आई. तुम्ही आईकडे गेला होतात? अरे चालत चालत तिच्या ऑफिसला गेलतो. म्हणलं 4 चौघांसमोर तरी इज्जत ठेवल आपली. तर एका तिरायतालाच विचारू लागेल, हा माणूस इथे कशाला आला? तर माणूस बोलल्यावर टाळकस सटकला, आपलं झाला राडा. अरे वा. अरे वा काय लाज काढली माझी तिनं. अरे पैसे कमवत नाही म्हणून काय आपल्याला इज्जत नाही का? कोल्हापुरात मान आहे आपल्याला. हा कोल्हापुरात मानेल माहिती मला. हा. असं नाही, म्हणजे तुम्ही स्वतःहून आईकडे गेलात आणि तुम्ही पॅचअप साठी पुढाकार घेताय म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. नाही 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 पॅचअप साठी पुढाकार नाही. येळ जात नव्हता म्हणून गेलतो. तसं तर एखाद्या नाटकाला नाही तर सिनेमाला जायचं ना, तिथेच का गेला होतात? अरे बाबा चूक झाली माझी, माती खाल्ली बस. अरे बापरे, काय रे नाडी बघायलाय? वेळ झाली, दुकान बंद होईल. कसली वेळ झाली, कसलं दुकान? मोबाईल रिचार्ज करायचं. हा? ये तिने सांजेला तुम्हा दोघांच्या काय अंगात येतं काय रे? बोल ना. हा? काय कामिनी, हा कशी काय चाललंय डिजिटल मॅगझिनची तयारी? फर्स्ट क्लास, एकदम उत्तम. तुम्हाला सांगते बाबा, आपला पूर्ण स्टाफ अगदी जोमाने कामाला लागला. नाही, काळाबरोबर बदलायलाच हवं आपल्याला. खरंय. चांगला निर्णय आहे तुमचा. बघू आता काय होतंय ते. अँड लेट्स होप फॉर दी बेस्ट. होणार, सगळं छान होणार, माझी खात्री आहे. सिनेकट्टाचा सुवर्ण काळ पुन्हा येणार, सगळीकडे चर्चा होणार. कामिनी, तुला सांगतो ना, एकेकाळी म्हणजे राजा परांजपे, राजा गोसावी, चंद्रकांत, सूर्यकांत, व्ही शांताराम असे सगळे मोठे मोठे कलाकार आमच्या ऑफिसमध्ये यायचे. त्या सगळ्यांना नाही आपलं सिनेकट्टा मॅगझिन खूप आवडायचं. आणि आता तू मेहनत घेतेस, तो ऋषिकेश मेहनत घेतोय, नक्की हे तुमचं मॅगझिन नक्की चालणार म्हणजे चालणार. कामिनी, काय चाललंय तुझं त्या रेडिओ? अहो बाबा, आभासचा कार्यक्रम लागणार आहे ना आता. ते स्टेशन ऍडजस्ट कर. काय 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 बोलली? आभासचा कार्यक्रम लागणार आहे ना. आभासचा कार्यक्रम ऐकण्यासाठी तू एवढी आतुर झालीस? कमाल आहे बाबा, त्यात कमाल काय आहे? नाही म्हणजे हलके हळवे कार्यक्रम तू ऐकायला लागलीस, खूप आनंदाची गोष्ट आहे. हे काव्या, तुझं ते जे विश्व आहे ना, विश्व ज्या विश्वात असतेस ते विश्व. बाबा प्लीज, नॉट अगेन. एक मिनिट. मला माहितीये मी तुला बोलतं करू शकत नाही, कारण तुला अवघडल्यासारखं. तुझी आई असती तर कदाचित तू तिच्याकडे बोलली असती. बापाला शाप असतो, कारण मुलगी कधीच बापाकडे आपलं मन मोकळं करत नाही. कामिनी, पण तुझं जे काही मी निरीक्षण केलंय, जितकं मी तुला ओळखतो, मी माझं कर्तव्य समजतो की तुला ज्याच्या कोणाबद्दल जे काही वाटतं ना, ते त्याच्याकडे जाऊन मन मोकळं कर बेटा. खूप बरं वाटेल तुला, आणि लवकरात लवकर लग्न कर. गुड नाईट. गुड नाईट. काय चाललंय तुझं? तू मला म्हणालीस की आपल्याला जेएम रोडला जायचंय त्यांच्या पार्लर मध्ये. जेएम रोड किती मागे राहिला पल्लू, कुठे जंगलात घेऊन आलीस तू मला? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे